जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाचे जे काही अपडेट आहे तर ती अपडेट आपण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। तर सध्याच्या घडीला आपल्याला माहिती आहे की जे काही जाहिरात अपलोड करण्यासंदर्भात आस्थापनांना या ठिकाणी 20 तारखेपर्यंत म्हणजे कालपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती। त्यानंतर कोणत्याही प्रकारचं जे काही ऑफिशियल नोटिफिकेशन असेल तर ते सध्या बघा आपल्याला पुन्हा मुदतवाढी संदर्भात पाहायला मिळणार नाही। परंतु आताच्या घडीला या ठिकाणी जे काही पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे तर ह्या वेबसाईटवरती एक पत्र सध्या बघा इथं इश्यू करण्यात आलंय। त्या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तर ते आपण सविस्तर बघा जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर ते पत्र आपण पुढे ह्या ठिकाणी स्क्रीनवर बघणार आहोत। तर मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात जे काही ऑफिशियल वेबसाईटवरती ह्या ठिकाणी जे काही व्यवस्थापनांसंदर्भात सूचनाचं जे काही कॉलम आहे तर त्या कॉलममध्ये त्या टॅबमध्ये सध्या हे पत्र अवेलेबल करण्यात आलेलं आहे। आणि ह्या पत्रामध्ये जी काही मुदतवाढी संदर्भात देखील बघा इथं सूचना देण्यात आली। जवळपास जी काही मुदतवाढ आहे तर ते सध्या एक दिवसापूर्वी जी काही मर्यादित मुदतवाढ आपल्याला इथं देताना पाहायला मिळत आहे। आता सविस्तर जाणून आपण घेणार आहोत। या ठिकाणी तुम्हाला हे जे पत्र आहे तर हे पत्र बघा लेटेस्ट पत्र असणार आहे। 21/7/2026 हे पत्र सध्या बघा या ठिकाणी आलेलं आहे। आता याच्यामध्ये व्यवस्थापनांसाठी हे पत्र असणार आहे। त्यांना सूचना देण्यात आलेली आहे की स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरातीबाबत सूचना, अशा पद्धतीचं पत्र होतं। ह्याच्यात काय म्हटलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक संस्था व्यवस्थापनांना त्यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर आरक्षणानुसार विषयनिहाय रिक्त पदे नोंदण्याची सुविधा जी होती या ठिकाणी नोंदी करण्याची तर ती 1/5/2026 पासून तर 31/5/2026 पर्यंत देण्यात आली होती। यानंतर जास्तीत जास्त रिक्त पदाचा या ठिकाणी बघा जास्तीत जास्त रिक्त पदाचा समावेश जाहिरातीत व्हावा या हेतूने ही मुदतवाढ जी आहे तर ती 20/7/2026 पर्यंत वाढवण्यात आली होती। म्हणजे या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की शिक्षण विभागाचा तसेच जे काही शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने देखील त्यांना देखील ह्या ठिकाणी जास्तीत जास्त पदाची पदभरती व्हावी त्या अनुषंगाने बघा संपूर्ण डिपार्टमेंट देखील प्रयत्नशील आहे। आणि जास्तीत जास्त पदासाठी ह्या ठिकाणी जाहिरात नोंदणी व्हाव्या आणि जास्तीत जास्त पदाची जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड व्हावी हा एकमेव उद्देश ठेवून सध्या बघा या ठिकाणी कालच्या दिवसापर्यंत म्हणजे 20/7/2026 पर्यंत सध्या मुदतवाढ देण्यात आली होती। त्यानंतर बघा व्यवस्थापनांनी पोर्टलवर नोंदणी करून जाहिरातीतील आरक्षण विषयी माहिती नोंद करण्याची मुदत आता संपुष्टात ह्या ठिकाणी आलेली आहे। बरोबर, म्हणजे कालची जी काही ह्या ठिकाणी नोंदणी संदर्भात आणि महत्वाचं या ठिकाणी आरक्षण विषयक माहितीची नोंद करण्याची जी मुदत आहे तर ती संपुष्टात आलेली आहे। तसंच पुढे म्हटलेलं आहे की वरील कालावधीमध्ये पोर्टलवर नोंदणी केलेल्या सर्व व्यवस्थापनांना त्यांच्या जाहिराती पोर्टलवर प्रकाशित करण्याची उर्वरित प्रक्रिया लवकरच ह्या ठिकाणी पूर्ण करण्यात त्या ठिकाणी येणार आहे। आता ह्या ठिकाणी आपल्याला महत्वाची काही बाब आहे ती म्हणजे पोर्टलवर नोंदणी केलेल्या सर्व व्यवस्थापनांच्या त्यांच्या जाहिराती पोर्टलवर सध्या प्रकाशित करण्याची उर्वरित जी प्रक्रिया आहे तर इथं लवकरच होणार आहे। म्हणजे आपल्याला संपूर्ण जाहिरात जी आहे तर त्या जाहिरात बघा आता लवकरच पाहायला या ठिकाणी मिळणार आहे। आणि ही आपल्यासाठी महत्वाची आनंदाची बाब असणार आहे। फेज 1 मध्ये जी काही पदभरती आहे तर ती पदभरतीला लवकरच आता सुरुवात होणार आहे। तर ती नेमकी कधी ते देखील आपण पुढे त्या संदर्भात चर्चा करणार आहोत। तसंच बघा इथं पुढे म्हटलेलं आहे की तथापि काही व्यवस्थापनांच्या जाहिराती पोर्टलवर अद्यापही अपूर्ण आहेत। त्यांना आज दिनांक 21/7/2026 रोजी दिवसभरात पूर्ण करता येतील। त्या संबंधित व्यवस्थापनांनी दिलेल्या मुदतीत पूर्ण कराव्यात, अन्यथा आपली अपूर्ण जाहिरात निवड प्रक्रियेत पुढे विचारात घेता येणार नाही याची नोंद घ्यावी। म्हणजे ज्या व्यवस्थापनाच्या जाहिराती सध्या बघा अद्यापही पोर्टलवर अपूर्ण आहेत परंतु त्यांची नोंदणी झालेली आहे तर अशा प्रकारच्या आस्थापनांसंदर्भात जे काही व्यवस्थापन असेल तर त्यांच्या जाहिरात पवित्र पोर्टलवर ह्या ठिकाणी बघा अपूर्ण आहे तर अशा फक्त व्यवस्थापनांना आजच्या दिवसापर्यंत म्हणजे 21/7/2026 पर्यंत दिवसभराची जी काही मुदत आहे तर ती इथं देण्यात आलेली आहे। आणि संबंधित व्यवस्थापनांनी दिलेल्या मुदतीत ज्या जाहिराती आहे अपूर्ण जाहिराती तर त्या सध्या बघा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहे, अन्यथा आपली जी काही अपूर्ण जाहिरात निवड प्रक्रियेत पुढे विचार घेता येणार नाही याची देखील नोंद घ्यावी, अशा आशयाचं या ठिकाणी बघा एक स्टेटमेंट देण्यात आलंय। म्हणजे जी काही मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ फक्त एका दिवसाची ह्या ठिकाणी मिळालेली आपल्याला पाहायला मिळते। जे आणि ही एका दिवसाची कोणाला आहे तर ज्या व्यवस्थापनाच्या अद्यापही जाहिरात संदर्भात या ठिकाणी पोर्टलवर अपूर्ण माहिती भरलेली आहे किंवा अपूर्ण सध्या बघा जाहिरात आहे तर अशा व्यवस्थापनांना इथं जी सूचना आहे तर ती सूचना देण्यात आलेली आहे। आता याच्यामध्ये पुढे म्हटलेलं आहे की विहित मुदतीत पोर्टलवर जाहिरात पूर्ण झाल्यानंतर आलेल्या सर्व जाहिराती पात्र उमेदवारांना एकत्रित पाहण्याची सुविधा या ठिकाणी बघा देण्यात येणार आहे। म्हणजे जे काही आपण सेल्फ सर्टिफाय सध्या बघा
केलेलं होतं, बरोबर. त्यानंतर आपल्याला प्राधान्यक्रम त्या ठिकाणी जनरेट संदर्भात बघा आपल्या सेल्फ सर्टिफाईच्या बेसिसवर सध्या आपली जी काही माहिती आपण नोंद केलेली आहे टेट स्कोरनुसार, तर त्याच्या आधारावर आपल्याला संपूर्ण जे काही जाहिरात आहे तर ते जाहिरात आपल्याला या ठिकाणी पाहायला त्या ठिकाणी बघा मिळणार आहे. आणि पवित्र पोर्टलवर म्हणजे इथं बघा पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत आहारतेनुसार पात्र उमेदवारांना तदनंतर यथाशीघ्र या ठिकाणी प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिले जातील. त्याबाबतच्या सूचना स्वतंत्रपणे प्रसिद्ध या ठिकाणी करण्यात येणार आहे. म्हणजे आपल्याला महत्वाचं या ठिकाणी जाहिराती ज्या आहेत तर त्या जाहिराती दाखवल्या जाणार आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं या ठिकाणी यथाशीघ्र म्हणजे आपल्यासाठी ही जी काही प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करण्यासंदर्भात जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया आपल्याला सर्वसाधारण या ठिकाणी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये सध्या बघा या ठिकाणी सुरू होऊ शकते. हे आपण तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये देखील सध्या बघा सांगितलं होतं की जी काही प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करण्यासंदर्भात जी काही सुविधा आहे शिक्षक भरतीची खरी प्रक्रिया, तर ती आपल्याला ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्यासाठी बघा या ठिकाणी गुड न्यूज असणार आहे. पहिल्या वीकमध्ये आपल्याला ही जी प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया सुरू होताना सध्या बघा पाहायला इथं मिळणार आहे. तर ही एक महत्वाची बघा आपल्यासाठी गुड न्यूज असणार आहे. कारण बरेच ह्या ठिकाणी आपण जी काही माहिती देत असतो तर ती माहिती आपापल्या सोर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण घेत असतो आणि तुमच्यापर्यंत ऑथेंटिक माहिती सध्या बघा पुरवत असतो. आता इथं तुमच्या समोर जी काही लेखी स्वरूपात देखील या ठिकाणी संपूर्ण प्रक्रियेची जी काही माहिती आहे तर ती माहिती पोर्टलला देखील सध्या बघा या ठिकाणी आलेली आहे. जेणेकरून आपल्याला एक या ठिकाणी शिक्षक पद भरती संदर्भात जी सध्याची प्रक्रिया नेमकी कुठपर्यंत या ठिकाणी बघा सुरू आहे किंवा कुठपर्यंत आलेली आहे ते एक लक्षात येणार आहे. आता ह्याच्यामध्ये समजा आजच्या दिवसापर्यंत म्हणजे 21 तारखेपर्यंत या ठिकाणी ज्या जाहिरात आहे तर दिवसभरात ज्या ज्या व्यवस्थापनाच्या जाहिराती अपूर्ण आहे अद्यापही पूर्ण नाहीत तर अशा या ठिकाणी जाहिराती अपलोड करण्यात येणार. आता ज्या जाहिराती सध्या बघा त्या ठिकाणी राहून गेल्या असेल त्या संपूर्ण जाहिराती आपल्याला आता फेज 2 मध्ये सध्या कदाचित पाहायला मिळू शकते. कारण शासनाचं या ठिकाणी एक उद्देश होता की जास्तीत जास्त पदाची जी काही पदभरती आहे तर ती पदभरती बघा या ठिकाणी फेज 1 मध्ये व्हावी. आणि हे आपण तुम्हाला आधीपासूनच सांगत होतो की शासन जे आहे तर ते सध्या बघा जास्तीत जास्त पदांची पदभरती कशा पद्धतीने होऊ शकते त्याच्याकडे लक्ष या ठिकाणी बघा देत होते. आणि ह्याच्यामध्ये त्या पद्धतीने बघा इथं जे काही नमूद देखील सध्या करण्यात आलंय ते इथं तुम्हाला दिसतंय की जास्तीत जास्त रिक्त पदाचा समावेश जाहिरातीत व्हावा या हेतूने ज्या मुदतवाढी आहे तर त्या मुदतवाढी देखील सध्या बघा इथं देण्यात आले. आता इथं एक लेखी स्टेटमेंट सुद्धा तुम्हाला इथं दिसते की इथं जे काही पदभरती आहे तर ती पदभरती मागच्या 2022च्या पदभरतीप्रमाणे त्यापेक्षाही जास्त पदांची पदभरती आपल्याला फेज 1 मध्ये करताना इथं पाहायला मिळणार आहे. तर आताच्या या ठिकाणी माहितीप्रमाणे आपण तुम्हाला काल देखील जी एकूण पदाची माहिती सध्या बघा सांगितली होती जवळपास 22,000 प्लस जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी पवित्र पोर्टलवर सध्या बघा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि ह्याच्यामध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य म्हणजे विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू अशा पद्धतीने सध्या बघा जाहिरात आहे. तर विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये जवळपास आपल्याला ज्या काही जिल्हा परिषद असेल मनपा असेल नपा असेल खाजगी अनुदानित असेल बरोबर तर इत्यादी ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी आपल्याला 10 ते 11,000 प्लस सध्या बघा पाहायला मिळणार आहे. आणि उर्वरित ज्या काही वेकेन्सी आहे तर ते विथ इंटरव्ह्यूच्या म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला ज्या व्यवस्थापन जे आहे तर ते म्हणजे संस्थेच्या वेकेन्सी आहे तर त्या विथ इंटरव्ह्यू मध्ये सर्वात जास्त पाहायला मिळणार आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याला ज्या काही फेज 1 मध्ये जी या ठिकाणी संधी आहे तर ती संधी सर्वात जास्त बघा या ठिकाणी मोठ्या संख्येने मिळणार आहे. आणि लवकरच या ठिकाणी जे काही पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम आहे तर ते प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिले जातील अशा पद्धतीची इथं बघा सूचना देखील देण्यात आली आहे. आणि त्याची स्वतंत्र सूचना सध्या प्रसारित त्या ठिकाणी प्रसिद्ध देखील होऊ शकते. तर आपल्या ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण आपण ह्या ठिकाणी जी काही माहिती असेल तर ती आपल्या चॅनलवर लेटेस्ट जी काही अपडेट असेल तर ती तुम्हाला पाहायला मिळते. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची आणि गुड न्यूज सध्या बघा आपल्यासाठी असणार आहे. तर एक आठवडा तुम्ही बघा ह्या ठिकाणी वेट करा. कारण बऱ्याचशा जे काही जाहिराती संदर्भात कॅल्क्युलेशन असेल किंवा एकंदरीत टेस्टिंग असेल तर त्याला थोडासा वेळ लागू शकतो. तर आपल्यासाठी महत्त्वाचा ह्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा फर्स्ट वीक जो आहे तर तो फर्स्ट वीक सध्या बघा खूप महत्त्वाचा असणार आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला पुढेही अशाच प्रकारची जी काही अपडेट असेल तर ती आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार. त्यासाठी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करून ठेवा. तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.